श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बुधवारी, कोणत्याही बुधवारी इथे ठेवा फक्त एक सुपारी आणि घरामध्ये ज्या काही आपल्या अडचणी आहे, जे काही दोष आहे, जे काही संकट आहे, तर त्यातून सुटका आपल्याला मिळेल. सुपारीचं महत्त्व तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल आणि बुधवार जो दिवस असतो तर तो आपल्या गणपती बाप्पांना समर्पित असतो. बुधवारी आपण आपल्या घरामध्ये गणपती अथर्व शीर्षमचं एकदा तरी पठण करावं. बघा, आपल्या घरामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर आपण सुपारी स्वरूप गणपती बाप्पांची पूजा करत असतो. कोणत्याही पूजेमध्ये आपण सुपारीला किती महत्त्व देत असतो आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. तर याच सुपारीचा आपल्याला काय उपाय करायचा आहे, या सुपारीचं महत्त्व, हा उपाय कशा पद्धतीने करायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे मिळेल. गणपती बाप्पा असे हे एक देवता आहेत ना, हे भक्ताच्या छोट्याशा भक्तीला सुद्धा धावून येत असतात. गणपती बाप्पांची सेवा प्रत्येक घरामध्ये केली जाते आणि प्रथम पूजनीय गणपती बाप्पांची आपण सेवा केली, त्यांची उपासना केली तर सर्व संकटांमधून आपल्याला सुटका मिळत असते. आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या काही नजर दोष आहे, वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, तर त्यातून सुद्धा आपल्याला सुटका मिळत असते. तर आता आपल्याला सुपारीचा काय उपाय करायचा आहे ते आपण बघूया. या उपायासाठी आपल्याला एक सुपारी लागणार आहे. ही सुपारी आता तुमच्या घरामध्ये असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता, किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ती मिळून जाईल. तर तिथे सुद्धा तुम्ही सुपारी घेऊन येऊ शकता. आता कोणत्याही बुधवारी हा उपाय तुम्ही करू शकता. संकष्टी चतुर्थीला सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. हा उपाय कशासाठी आपण करत आहोत? गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये जो काही पैसा येतो तर तो पैसा स्थिर राहावा, जी काही अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती आपल्याला प्राप्त व्हावी, यासाठी आपल्याला सुपारीचा हा एक उपाय करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला सर्वात प्रथम सकाळी अंघोळ करायची आहे. अंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आहे. स्वच्छ कपडे घातल्यानंतर सकाळीच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. आता सकाळीच का करायचा? कारण सकाळी आपलं जे काही मन असतं, आपला आत्मा जो असतो तर तो अगदी पवित्र होऊन गेलेला असतो. आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही वाईट भावना नसतात, वाईट विचार नसतात आणि अशा वेळेस जर आपण कोणते उपाय केले तर ते अगदी कारगर असे ठरत असतात. आता सुपारी आपल्याला घ्यायची आहे. सुपारी घेतल्यानंतर प्रथम ती सुपारी आपल्याला जे आपलं गाईचं तूप असतं बघा, तर त्या तुपामध्ये आपल्याला भिजवायची आहे. अगदी थोडंसं तुम्ही गाईचं तूप घ्यायचं आहे आणि त्या तुपामध्ये ही सुपारी आपल्याला भिजवायची आहे. त्यानंतर ही सुपारी आपल्याला उचलायची आहे, घ्यायची आहे. त्यानंतर शेंदूर जो असतो, आता जो शेंदूर आपण हनुमंतरायांना लावत असतो, गणपती बाप्पांना लावत असतो, तर तो शेंदूर आपल्याला लागणार आहे. तो शेंदूर आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या शेंदूरमध्ये ही जी सुपारी आहे तर ती परत मिक्स करायची आहे किंवा भिजवायची आहे. त्या शेंदूरमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि ही सुपारी त्यामध्ये आपल्याला भिजवायची आहे आणि पूर्ण ही जी सुपारी आहे तर ती शेंदूरची आपल्याला करायची आहे. त्यानंतर एक विड्याचं पान घ्यायचं आहे. विड्याचं पान घेतल्यानंतर आपल्याला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. हे जे विड्याचं पान आहे तर ते आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे. आपल्या घरामध्ये देवघरात जी गणपती बाप्पांची मूर्ती असते, फोटो असतो, तर तिथे आपल्याला हे विड्याचं पान आहे तर ते ठेवायचं आहे आणि त्या विड्याच्या पानावरती थोडेसे आपल्याला अक्षता टाकायच्या आहेत, खाली तांदूळ टाकायचे आहेत. त्या तांदळावरती आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला तिथे बसूनच ऋणमुक्ती गणपती स्तोत्रमचं पठण करायचं आहे. ऋणमुक्ती गणपती स्तोत्र हे जे स्तोत्र आहे तर ते तुम्हाला
तुम्ही गुगलवरती वगैरे सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल. तर ह्या स्तोत्राचं पठण तुम्हाला 3 वेळेस करायचं आहे. शक्य असेल तर 11 वेळेस करा, नाही शक्य तर 3 वेळेस तरी आवर्जून आपल्याला करायचं आहे. त्यानंतर स्तोत्र पठण झाल्यानंतर हे जे सुपारी आहे तर ती सुपारी आपल्याला तिथून उचलायची आहे. उचलल्यानंतर ती एखाद्या लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधायची आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो, ज्या ठिकाणी आपले महत्त्वाचे कागदपत्र असतात, तर त्या ठिकाणी आपल्याला ही जी सुपारी आहे तर ती ठेवायची आहे. अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे. आता अशाच पद्धतीचा हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा करू शकता. जर तुम्हाला घरी करायचा नसेल तर. पण मंदिरामध्ये केल्यानंतर तुम्हाला ती सुपारी घरी आणता येणार नाही. तुम्हाला फक्त सुपारी तिथेच ठेवून ऋणमुक्ती गणपती स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि तशाच पद्धतीने घरी यायचं आहे. मी तुम्हाला सांगेल की तुम्ही मंदिरामध्येच हा उपाय शक्यतो करून करा. कारण बघा, आपल्या घरामध्ये खूप अशा काही नकारात्मक शक्ती असतात. या नकारात्मक शक्ती शक्यतो करून आपल्याला जे काही आपण उपाय करत असतो तर त्यामध्ये यश प्राप्त करून देत नाही. तर त्यामुळेच आपल्याला जर यश प्राप्त पाहिजे असेल, यश आपल्याला मिळावं असं वाटत असेल तर शक्यतो करून उपाय हे मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करा, तर ते अतिशय उत्तम राहतात. तर अशा पद्धतीने हा सुपारीचा आपल्याला उपाय करायचा आहे. फक्त एक बुधवार तुम्ही हा उपाय करून बघा. पुढच्या बुधवारपर्यंत तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा गणपती बाप्पा 100% पूर्ण करतील. आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या सर्व आपल्याला गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत. आणि मनातल्या ज्या इच्छा तुम्ही सांगितल्या त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे. घरामध्ये असणाऱ्या अडचणी, घरामध्ये असणारे दोष, घरामध्ये असणारे वास्तुदोष, पितृदोष, नजरदोष सर्वातून आमची सुटका करा, अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. नक्की तुम्ही आवर्जून करून बघा. तुम्हाला नक्की अनुभव येईल की ही सुपारी आपल्यासाठी किती कारगर अशी ठरेल. तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.